सोमवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या तासाभरात मतदारांनी भरघोस असं मतदान केलं। एकूण 52.9% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.9% मतदान झालं असून पुरुष आणि मतदारांचं प्रमाण 53.22% तर महिला मतदारांचं प्रमाण 50.79% तर इतर मतदारांचं प्रमाण 17.39% इतकं आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 60.8 तर 2014 मध्ये 50.85 आणि 2019 मध्ये 49.95% मतदान झालं होतं। यंदा 2% मतदान वाढल्याचं दिसून आलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात 4,57,359 मतदारांपैकी 2,23,898 मतदारांनी मतदान केलं। हे मतदान 48.95% इतकं आहे। ओवळा माजिवडा मतदारसंघात 5,09,227 मतदारांपैकी 2,58,255 मतदारांनी मतदान केलं। तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात 3,28,054 मतदारांपैकी 1,84,522 मतदारांनी मतदान केलं। पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेतील आरोपींना तातडीनं जामीनही मिळालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय। वेदांग अग्रवाल असं आरोपीचं नाव असून तो अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला आणि कुणालाही पाठीशी घालू नका असे निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे। आपण कार चालवण्याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं नाही, वाहन चालवण्याचा परवाना देखील नाही, तरी देखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार आपल्याकडे दिली, तसंच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली। आपण मद्यप्राशन करीत असल्याचंही वडिलांना माहिती आहे, असं अल्पवयीन आरोपीनं पोलिसांना सांगितले। यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना निर्देश दिले होते। यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आयुक्तांशी संवाद साधला। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला। या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तर दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत। तसंच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिलेत। या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्यावेळेस पोलीस ठाण्यातील CCTV तपासून ते खरे असल्यास तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा असे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। दरम्यान या प्रकरणी ब्रह्मा ग्रुपचे विशाल अग्रवाल यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। विशाल अग्रवाल यांच्याखेरीज अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलानं मद्यपान करून कार चालवून झालेल्या अपघातात अनीस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे तरुण तरुणी मृत्युमुखी पडले असून त्याचे संतप्त पडसाद शहरात उमटत आहेत। आणि गरिबांमध्ये दरी तयार होते, गरिबांना वेगळा न्याय, श्रीमंतांना वेगळा। बिलकुल असं होणार नाही। मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय। यामध्ये कुठल्याही प्रकारची लापरवाही किंबहुना काही कुणाला पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही, घातलं जाणार नाही। आणि जे काही नियमानुसार कायदेशीर कठोर कारवाई जी आहे यामध्ये होताना आपल्याला दिसेल आणि ती दिसते। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिसांचं आहे। त्याप्रमाणे मी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत।
मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही, किंबहुना अनेक मतदारांची नावं देखील वगळण्यात आल्यानं एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्साहाचा, मतदारांचाही अपमान आहे। तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं, मात्र ठाण्यात मतदान केंद्रांवर संथगतीनं मतदान आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला। निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदारपणाचं दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचं पाहायला मिळालं। हा लोकशाहीच्या उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोपही आमदार केळकर यांनी केलाय। मतदान केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, पंखे नव्हते आणि दिव्यांगांना देखील कोणतीही सुविधा देण्यात आली नव्हती। त्यामुळे अनेक जण कंटाळून मतदान न करताच निघून गेले। मतदान व्हावं यासाठी विविध माध्यमातून आवाहन करण्यात आलं, मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। नवमतदारांची अनेक नावं यंदा समाविष्ट झाली असली तरी वर्षोनुवर्ष असलेल्या मतदारांची नावं कशी वगळली गेली असा प्रश्नही आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलाय। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ करणं भाजप उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भोवलंय। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शांतीनगर पोलीस ठाण्यात कपिल पाटील यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, उपाध्यक्ष रवी सावंत आणि विश्व हिंदू परिषदेचे दादा गोसावी यांच्या विरोधात मतदान केंद्राबाहेर पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना पाटील यांनी शिवीगाळ केली होती। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। अखेर शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या आणि अडचणींबाबत चर्चा तसंच मार्गदर्शन करण्यासाठी 7 ते 9 जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकूलित मंडपात गृहनिर्माण संस्थांचं महाअधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी याचा उद्घाटन सोहळा तर शनिवार दिनांक 8 जून रोजी महाअधिवेशन आणि 9 जून रोजी प्रदर्शन तर सायंकाळी या कार्यक्रमाचा समारोप होईल। ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं होणारं हे ठाणे जिल्ह्यातील पहिलंच महाअधिवेशन असून सुमारे 8 ते 10 हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहतील। या कार्यक्रमासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरिता लागणारं किट दिलं जाणार आहे अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित राहतील। या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास, त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेला पुनर्विकास प्रकल्प, स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या आणि स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसहाय्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसंच आवश्यक ते बदल याबरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसंच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे। तसंच या अधिवेशनात या संदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत। दरम्यान महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल असणार आहेत।
तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन सीताराम राणे यांनी यावेळी केलं. हे सगळे शासकीय ठराव आपण वेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत. या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील, सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे, आणखीन ठाणे शहराचे आमदार माननीय केळकर साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, सहकार आयुक्त, प्रधान सचिव सहकार, असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये, या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहे. सर, हा अधिवेशन किती दिवस? हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 7 जून ते 9 जून असा हा कार्यक्रम असेल. 7 जूनला प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. 8 तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि 9 तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप होईल. असं 3 दिवसाचा हा प्रदर्शन कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळपासून हे लोकांसाठी असेल. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गरमीचा किंवा पावसाळ्याची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत ते वातानुकूलित आहेत, एसी असणार आहे, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. मुळात सगळ्याच सोसायटीना आपण ठाणे जिल्ह्याचा विचार करता 32,000 गृहनिर्माण संस्था आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर 1,20,000 संस्था आहेत. सहकारी संस्थांमध्ये होणारे बदल हे सगळ्या राज्यासाठी होतात. त्यामुळे या अधिवेशनात कायद्यामध्ये जे बदल होतील ते सगळ्या राज्यासाठी होतील आणि पुनर्विकास करताना ठाणा MMR रिजनसाठी जे विषय आहेत ते सगळ्यांसाठी उपयुक्त होतील. जे पुनर्विकास रखडलेला आहे बरीच वर्ष, बिल्डरचे काही कारण आहेत, कोर्टात केसेस आहेत आणि तो सुटावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. 8 ते 10,000 गृहनिर्माण संस्था याच्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या प्रकारे आपण प्रयत्न करतो आणि तुमच्या माध्यमातून आपण विनंती करतोय की यासाठी आपण लिंक बनवलेली आहे. त्या लिंकवर गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांनी, पदाधिकारी नोंदणी करावी आणि त्यांना याविषयी काही अडचण असेल तर आमच्या हाऊसिंग फेडरेशनची ठाण्यात असेल, डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी आमची कार्यालय आहेत, त्या ठिकाणी संपर्क साधावा. मात्र जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी तुमच्या वतीने मी विनंती करतो.